टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 संदर्भात मोस्ट IMP काही प्रश्न पाहणार आहोत. हिंदी मीडियम, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमसाठी मोस्ट IMP हे सगळे प्रश्न या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण 2 प्रश्नपत्रिका पाहिली आहोत. आता ही प्रश्नपत्रिका जी असणार आहे प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहत आहोत. मित्रांनो, कारण की कोणत्याही परीक्षेपूर्वी आपल्याला परीक्षेचा सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम आणि प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे माहित असलं पाहिजे. मित्रांनो, तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचं जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप पाहिजे मित्रांनो, तर जॉईन बटन क्लिक करून तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकतात. तर हे बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, मराठी व्याकरण 30 मार्कासाठी विचारला जातो. दोस्तों, मराठी व्याकरण आपको 30 नंबर के लिए पूछा जाएगा. अगर आप मराठी मीडियम से हो, हिंदी मीडियम से हो, उर्दू मीडियम से हो या इंग्लिश मीडियम से हो, आपको मराठी व्याकरण कंपलसरी है. ये बात अपने जहन में रखेंगे दोस्तों. मैं हर वीडियो में आपको ये बोलता हूँ. प्रश्न क्रमांक 1 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की मर्जी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे. इच्छा, कृपा, लोभ किंवा रोष, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. आणि मर्जी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी जे असेल, विरुद्धार्थी शब्द जे असेल रोष, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 येथे विचारलेला आहे की पुढील जोड शब्द पूर्ण करा. म्हणजेच किडूक डॅश डॅश अशा प्रकारे जोड शब्द येथे दिलेले आहे. 4 ऑप्शन आपल्याला येथे दिलेले आहे मित्रांनो. किडा, मिडूक, बेंडूक, काटा आणि जोड शब्द पूर्ण करायचा इथे सांगितलेला आहे. तर हे बघा, किडूक मिडूक, किडूक मिडूक, ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता पुढचा प्रश्न पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 3. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी विचारलेला आहे की इंग्लिश व्याकरण सुद्धा आपल्याला कंपलसरी है दोस्तों. इंग्लिश ग्रामर भी हमको कंपलसरी है. जबरदस्त 30 प्रश्न जो है हमको इंग्लिश ग्रामर की भी यहाँ पर पूछे जाते हैं. प्रश्न अशा प्रकारे इथे विचारलेला है कि फिल इन द ब्लैक विथ द करेक्ट आर्टिकल. देखिए, यहाँ पर आपको रिकामिया जगह पूरी करनी है, खाली जगह आपको जो है वो मुकम्मल करनी है. जुपिटर इज डैश डैश 5th प्लैनेट फ्रॉम द सन एंड द लार्जेस्ट इन द सोलर सिस्टम. यहाँ पर बताया जा रहा है कि जुपिटर जो है वो सूरज से 5वें नंबर का एक माना के ग्रह माना जाता है और सोलर सिस्टम का सबसे बड़ा ग्रह माना जाता है. इस तरीके से प्रश्न पूछा गया है. आपको करेक्ट आर्टिकल यहां पर क्या करना है दोस्तों, इस्तेमाल करना है. तो देखिए, जुपिटर इज द 5th प्लॅनेट फ्रॉम द सन अँड द लार्जेस्ट इन द सोलर सिस्टम. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, इंग्लिश आणि मराठी व्याकरण आपल्याला कंपल्सरी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, जवळपास 30 प्रश्न इंग्लिश आणि मराठी व्याकरण संदर्भात इथे विचारले जातात. आता प्रश्न क्रमांक 4 तुम्ही पाहू शकतात. प्रश्न क्रमांक 4 येथे विचारलेला आहे की आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट ॲक्टिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. हे बघा मित्रांनो, करेक्ट ॲक्टिव्ह वॉइस आपल्याला येथे ओळखायची आहे, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, द विनिंग नॉवेल वाज चोजन बाय अ पॅनल ऑफ फेमस फिक्शन्स रायटर्स. अशा प्रकारे प्रश्न येथे विचारलेला आहे. आणि ॲक्टिव्ह वॉइस म्हणजेच करेक्ट ॲक्टिव्ह वॉइस कोणती, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी काय असणार आहे, करेक्ट ॲक्टिव्ह वॉइस या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक हे बघा, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 इथे दिलेला आहे की डायरेक्शन म्हणजेच सूचना. अ सेंटेन्स विथ अंडरलाइन. आता हे बघा मित्रांनो, अंडरलाइन सेंटेन्स कोणता आहे, तर बियर आउट हे अंडरलाइन सेंटेन्स या ठिकाणी असणार आहे. विथ अंडरलाइन पार्सल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन पार्सल वर्ब. द रिझल्ट विल बियर आउट हॅज आउटस्टँडिंग स्किल्स. आता हे बघा मित्रांनो, बियर आउट या शब्दाऐवजी आपल्याला या 4 शब्दापैकी एक शब्द या ठिकाणी
वापरायचा आहे मित्रांनो, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर हे बघा कन्फर्म, ऑप्शन क्रमांक सी काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. कन्फर्म या ठिकाणी योग्य उत्तर आपला असणार आहे. ओके, कन्फर्म बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 येथे दिलेला आहे की पुढील म्हण पूर्ण करा, पुढे पाठ मागे डॅश डॅश, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. आणि प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर हे बघा, पुढील पाठ मागे सपाट अशी ही म्हण असणार आहे मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी दिलेला आहे की तुम्ही प्रश्न पाहू शकतात. अगर आप उर्दू मीडियम से हो, इंग्लिश मीडियम से हो दोस्तों, तो आप क्वेश्चन को पढ़ सकते हैं. यहाँ पर हमने सेम उसी तरीके से क्वेश्चन आपके सामने लाए हैं जो परीक्षा में पूछे जाते हैं या परीक्षा में पूछे गए, क्योंकि हम इसके पहले 2 क्वेश्चन पेपर पूरे कर चुके हैं दोस्तों. करीब 29 क्वेश्चन पेपर 2017 की परीक्षा से दोस्तों ये हमारा तीसरा क्वेश्चन पेपर है. यहाँ पर पूछा गया की अनन्याचा पगार 20% वाढला आणि मग ते 20% कमी केला, वेतनामधील बदल हा आहे. देखिए दोस्तों, अनन्या का जो पगार है पहले 20% से बढ़ता है, बाद में 20% से कम हो जाता है. तो वेतन में मतलब पेमेंट में कितना बदल है, इस प्रकार का प्रश्न यहाँ पर पूछा गया है. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. 4% घट, 4% वाढ, 8% घट किंवा वाढ नाही, घट नाही, अशा प्रकारे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. तर हे बघा मित्रांनो, अनन्याचा पगार 20% नी वाढला आणि मग तो 20% कमी झाला, म्हणजे 4% घट होणार. ऑप्शन क्रमांक ए जे असेल, ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. आता प्रश्न क्रमांक 8 तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. खूप मोठे मोठे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये. आता हा प्रश्न तुम्ही पहा की मी माझ्या भावाच्या वाढदिवसानंतर 129 दिवसांनी मुंबईला जाईल. यहाँ पर क्या बताया जा रहा है कि मैं मेरे भाई के बर्थडे के बाद 129 दिन के बाद मुंबई जाऊंगा. जर माझ्या भावाचा वाढदिवस रविवारच्या 3 दिवस आधी असेल तर मी मुंबईला कधी जाईल. आता हे प्रश्न जे असणार आहे मित्रांनो ते बुद्धिमत्ता संदर्भात प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तुम्ही प्रश्न पाहू शकतात. प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, शनिवार, रविवार, मंगळवार आणि बुधवार. ओके, तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी, रविवार आपला काय असणार आहे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. आता हा बघा, प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी विचारलेला आहे की खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते. हे बघा मित्रांनो, मराठी भाषिक क्षमतेबाबत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे की खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते. हे बघा, संध्या खूप अभ्यास करते, सर्व मित्र खूप अभ्यास करते, मुलं खूप अभ्यास करते किंवा दीपक खूप अभ्यास करते, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि बरोबर जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए, संध्या खूप अभ्यास करते, हे आपलं काय असणार आहे मित्रांनो, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10. आता हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी विचारलेला आहे की भारतातील कोणत्या शहराला भारताची गार्डन सिटी म्हणतात, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, विच इंडियन सिटी नाउ एज द गार्डन सिटी ऑफ इंडिया, अशा प्रकारे प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे की भारत के किस शहर को गार्डन सिटी के नाम से जाना जाता है. दोस्तों, इस प्रकार का प्रश्न यहाँ पर पूछा गया है. 4 ऑप्शन दिए गए, जम्मू आणि काश्मीर, गुजरात, बेंगलुरू किंवा कोलकाता, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, भारताची जी गार्डन सिटी असणार आहे ते असणार आहे बेंगलुरू, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज वीडियो लाइक करा, चैनल पर नवीन असेल तर प्लीज चैनल सब्सक्राइब करा. दोस्तों, डिस्क्रिप्शन में जाकर आप हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप ग्रुप को भी ज्वाइन कर सकते हैं. साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो दोस्तों, तो ज्वाइन बटन को क्लिक कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हो. प्लीज वीडियो को लाइक कीजिए. पाहूया प्रश्न क्रमांक 11. आता प्रश्न क्रमांक 11 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामध्ये धातू अणू असतात, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे, जीवनसत्व विटामिन B12, विटामिन ए,
विटामिन B6 किंवा विटामिन B2 अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि प्रश्न आहे की कोणत्या जीवनसत्वामध्ये धातू अणु असतात, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, जीवनसत्वे B2 म्हणजे विटामिन B12 आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 येथे विचारलेला आहे की तुम्ही पाहू शकतात, ओके, डॅश डॅशने शिक्षण प्रभावित आहे। हे बघा मित्रांनो, डैश डैश ने शिक्षण प्रभावित आहे, देखिए एज्युकेशन तालीम किस चीज से प्रभावित होती है। ओके, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, वर्ग, शाळा, समाज किंवा ऑल ऑफ द अबव अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। तर हे बघा, शिक्षण कशाने प्रभावित होते, तर वर्ग, शाळा आणि समाज हे तिन्ही ऑप्शन जे असणार आहे बरोबर असणार आहे। म्हणजे वरील पैकी सर्व आपला काय असणार आहे मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 आपण पाहून घेऊया, निर्देश दिलेल्या अंक मालिकेतील चुकीची संज्ञा शोधा अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। हे बघा, एक संज्ञा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की चुकीची संज्ञा शोधा। ओके, डायरेक्शन फाइंड द रॉन्ग टर्म इन द गिवन नंबर सिरीज अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। चुकीची संज्ञा कोणती असा प्रश्न नेमका या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, 193 आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी दिलेला आहे की दिलेल्या पर्यायापैकी वेगळे ते निवडा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की सिलेक्ट द ऑड वन आउट फ्रॉम द गिवन ऑप्शन अशा प्रकारे प्रश्न विचारलेला है। मतलब यहाँ पर सवाल पूछा गया है कि इसमें से ये 4 ऑप्शन आपको दिए गए, जो अलग है वो आपको यहाँ पर उत्तर में बताना है दोस्तों, आंसर में बताना है। 4 में से अलग क्या है, तो देखिए दोस्तों यहाँ पर जो जवाब हो जाएगा वो होगा ऑप्शन क्रमांक ए, TSRS, ये जो है हमारा वेगड़ा होगा, यहाँ पर अलग होगा, ठीक है। ऑप्शन क्रमांक ए जो होगा हमारा वो राइट आंसर यहाँ पर रहेगा। अब बढ़ेंगे हम अपने अगले प्रश्न की तरफ, प्रश्न क्रमांक 15। देखिए दोस्तों, प्रश्न क्रमांक 15 यहाँ पर पूछा गया है कि आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज नॉट स्पेल्ड करेक्टली। यहाँ पर बताया जा रहा है कि नीचे आपको 4 शब्द दिए गए, जिसमें से कोई एक शब्द म्हणजे एक शब्द या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे आणि 3 शब्द जे असणार आहे ते बरोबर दिलेला आहे। फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपको उस शब्द को ढूंढना है, तुम्हाला ते शब्द शोधायचे आहे जे चुकीचा या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। तर हे बघा, फॅमिलियर जे असणार आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की फॅमिलियर या ठिकाणी काय चुकीचा लिहिलेला आहे मित्रांनो। ओके, अशा प्रकारे फॅमिलियर लिहिला जातो। ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक ए, कारण की चुकीचा दिलेला आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16। आता प्रश्न क्रमांक 16 आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे की हे बघा, खालीलपैकी कोणत्या वास्तविक मासा नाही। ओके, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू फिश अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, सिल्वर फिश, साव फिश, हॉमर फिश किंवा सॉकर फिश अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि प्रश्न आहे की कोणता वास्तविक मासा नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए जे असेल सिल्वर फिश आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17। प्रश्न क्रमांक 17 हे बघा, प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। ओके, स्क्रीन थोडी ॲडजस्ट करून घेऊया। हे बघा, प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी विचारलेला आहे की खाली प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द निवडा, संख्या निवडा अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। जशा प्रकारे पक्षी उड़ने म्हणजे सांप काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला है। दोस्तों यहाँ पर सवाल पूछा गया है कि जिस तरीके से पक्षी उड़ता है, पक्षी क्या करता है, परिंदा क्या करता है, उड़ता है, तो सांप उसी तरीके से सांप के लिए हम कौन सा ऑप्शन यहाँ पर सही मानेंगे अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे बघा, भित्रा, खडखडाट, सरपटणे किंवा छिद्र। तर हे बघा मित्रांनो, सापसाठी सरपटणे आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक सी जे असेल, ऑप्शन क्रमांक सी काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18। हे बघा, प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी आपण पाहून घेऊया। क्वेश्चन नंबर 18 त्या ठिकाणी दिलेला आहे की समान कार्य करणाऱ्या
पेशींच्या गटाला म्हणतात डॅश डॅश अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। हे सगळे प्रश्न जे असणार आहे ते मिक्स क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात मित्रांनो। अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता घटका अंतर्गत जवळपास 10 ते 12 उपघटक असणार आहे मित्रांनो आणि सगळे मिक्स क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात। प्रत्येक प्रश्न जे आपण पाहत आहोत ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये पाहत आहोत मित्रांनो, कारण की 2 प्रश्नपत्रिका आपण पूर्ण केलेली आहेत। तुम्ही जर ते प्रश्न पाहिले नसेल मित्रांनो तर आमच्या टेलिग्राम आमच्या यूट्यूब ग्रुपमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात, ते तुम्ही पाहू शकतात मित्रांनो। कारण की परीक्षा अगोदर आपल्याला सिलेबस काय आहे आणि परीक्षेचे स्वरूप प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कशा प्रकारे आहे मित्रांनो हे माहित पाहिजे। एंड स्क्रीन मध्ये आम्ही सिलेबसचे सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो, ते तुम्ही पाहून घ्या। समान कार्य करणाऱ्या पेशींच्या गटाला काय म्हणतात? कोशिकामय, उत्तक, अवयव संस्था अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक बी। ऑप्शन क्रमांक बी जो असणार आहे मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19। प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। हे बघा अतिशय सोपा हा प्रश्न आहे की डॉक्टर प्रणय रॉय हे या डैश डैश क्षेत्र से संबंधित है। डॉक्टर प्रणय रॉय ये किस क्षेत्र से संबंधित है? इस प्रकार का प्रश्न यहाँ पर पूछा गया है और 4 ऑप्शन आपको दिए गए हैं दोस्तों, खेळ, संगीत, पत्रकारिता या शिक्षण अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। आणि प्रश्न आहे की डॉक्टर प्रणय राय हे कशाशी संबंधित आहे? तर हे बघा पत्रकारिता हे काय असणार आहे? आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो। प्रश्नपत्रिका 3 आपण या ठिकाणी पाहत आहोत। यापूर्वी आपण 2 प्रश्नपत्रिका पूर्ण केलेली आहे। मी तुम्हाला वारंवार सांगतो की सगळे प्रीवियस इयर क्वेश्चन तुम्ही करून घ्या मित्रांनो। खालील अटीनुसार व्याख्यान पद्धत सर्वात योग्य आहे? हे बघा मित्रांनो, लेक्चर मेथड दोस्तों सवाल पूछा गया कि लेक्चर मेथड किस लिए सबसे ज्यादा इफेक्टिव होती है या किस वजह से जो है वो सबसे ज्यादा जरूरी होती है? जेव्हा शिक्षक एखादे नवीन व अवघड विषय सुरू करतात, जेव्हा एखादे शिक्षक सिद्धात्मक पैलू समजावून सांगत असते किंवा जेव्हा एखादे शिक्षक एका प्रात्यक्षिक बद्दल समजावून सांगत असते किंवा वरीलपैकी काहीच नाही? तर हे बघा मित्रांनो, वरीलपैकी काहीच नाही। ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो। तो दोस्तों इस तरीके से हमने फिर से एक बार जो है शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी से संबंधित 20 क्वेश्चन देखे दोस्तों, जो परीक्षा के दृष्टिकोण से बहुत इंपॉर्टेंट होने वाले हैं। अगर आप चाहते हो कि टेट का नोटिफिकेशन आए, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचनी का नोटिफिकेशन आएगा और उसके बाद फिर हम पढ़ाई शुरू करेंगे दोस्तों, तो आपका सपना जो है वो सपने रह जाएगा, क्योंकि इसके जो परीक्षा होती है दोस्तों वो 200 मार्क्स के लिए होती है और उसके लिए सिर्फ आपको 2 घंटे दिए जाते हैं। आप सोचेंगे कि कितने आपको स्मार्ट रिवीजन या स्मार्ट स्टडी जो है दोस्तों यहाँ पर करनी है, क्योंकि उतना वक्त आपके पास नहीं होता है। तो अभी से ही, आज से ही आप शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी की पढ़ाई शुरू कीजिए दोस्तों, अगर आपको शिक्षक बनना है। फिलहाल वीडियो में इतना ही। वीडियो बेहतर लगे तो प्लीज़ वीडियो को लाइक कर लेंगे, चैनल पर नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कर लेंगे। मिलते हैं नए वीडियो में किसी बेहतर अपडेट के साथ।